गुड मॉर्निंग दोस्तो. तर आज आपण जाणार आहोत लेह लडाख एक्सप्लोअर करण्यासाठी. लेह जवळील 5 ते 6 ठिकाणावर आपण जाणार आहे आणि ते जाण्यासाठी आपण ही गाडी हायर केली आहे, जी आम्हाला पडली आहे अराउंड 3000 रुपये, म्हणजे 600 रुपये पर पर्सन एका दिवसासाठी. अच्छा, अभी चल ही रहा है क्या? चल रहा है. वो 21 दिन बैठेगा बोला ना. अच्छा. तर आम्ही चालवतो आमच्या पहिल्या ठिकाणावर, म्हणजेच थिकसे मॉनेस्ट्रीला, जी लेह मधून फक्त आणि फक्त 17 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, तुम्हाला हे जे दिसतंय, जे आजोबा फिरवायला आलेत, त्याला इंग्लिशमध्ये प्रेयर व्हील असं म्हणतात, म्हणजेच प्रार्थना चक्र. तर हे प्रार्थना चक्र फिरवत फिरवत आपण थिकसे मॉनेस्ट्रीमध्ये एंटर करत आहोत. देवाला बियर, ज्यूस, थम्सअप, दूध, बिस्किट यांसारख्या पदार्थांचा नैवेद्य चढवला जातो. छोटा होगा ना, सिर है. जाने के नहीं घर वाले, फिर नहीं होना था, होना ही नहीं. ये है लैंचो का स्कूल. रेंचोड़ 10, अमोल 10. हाँ चल, ये वही जगह है. बघा, पूर्ण मार्च महिन्यामध्ये पूर्ण बर्फ आहे शांतिस्तूपाच्या सगळ्या बाजूला, आणि ह्या शांतिस्तूपावर हे छोटे छोटे चक्र आहेत. यांचं म्हणून काहीतरी मिनिंग असणार आहे. शांतिस्तूप बांधण्यामागचं कारण असं की हे जागतिक शांततेचं प्रतीक म्हणून ह्याला बांधलेलं आहे. त्याचबरोबर बौद्ध धर्माला 2500 वर्ष पूर्ण झाली म्हणून हे बांधलं. हे पहा, जे मध्ये दिसतंय ते धर्मचक्र आणि त्याच्या दोन्ही साईडला हरण आहेत.
मित्रांनो, हा जो व्ह्यू दिसतोय तुम्हाला समोरचा, हा लेह पॅलेस मधून लेह सिटीचा हा व्ह्यू आहे. खूपच सुंदर असा. लेह का मेन बाजार. मित्रांनो, आत्ता आपण आलो हॉल ऑफ फेम मध्ये, जे लेह सिटी पासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. आणि या हॉल ऑफ फेम मध्ये एक लडाख कल्चर म्हणून एक वेगळा सेक्शन आहे, ज्यामध्ये लडाख लोकांचं जीवन कसं असतं, त्यांची वेशभूषा कशी असते, ते कोणकोणती अवजार वापरतात, लेहची हिस्ट्री काय आहे, हे सगळं त्यामध्ये सांगितलेलं आहे.